नमस्कार, मी चैताली संतोष पाचपळे. आताच आपण सेन्स फाउंडेशन आणि फाउंडेशनच्या एका वर्षाच्या यशस्वी कामाचा आढावा घेतला. मात्र या यशस्वी प्रवासामागे काही व्यक्तींचं अमूल्य सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले आहे. त्याच्या योगदानाशिवाय हा प्रवास अशक्य होता. म्हणून आजचा कार्यक्रम म्हणजे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांचा सन्मान करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. आज आपण सेन्स फाउंडेशनकडून सन्मान पत्र देऊन त्यांचा गौरव करत आहोत. हे केवळ औपचारिकतेपुरते नव्हे, तर त्यांच्या कार्याची आणि त्यांच्या समर्पणाची समाजाबरोबर दखल घेण्याची आमचा प्रयत्न आहे. सेन्स फाउंडेशनचा एक महत्त्वाचा उद्देश आहे समाजातील जे काही चांगले आणि जे प्रेरणादायी आहे हे समाजासमोर आणणे, आणि आजचा हा कार्यक्रम त्याच्याच उद्देशाची एक सशक्त पावती आहे. त्यासाठी नमस्कार, मी सुषमा खाडे. या सन्मानप्रसंगी त्यांचे योगदान लक्षात घेता त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत या सन्मानपत्राचा पाठ आपण सर्वांच्या समोर उपस्थित मी सादर करत आहे. आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की आपला सन्मान करण्याची संधी आम्हाला लाभली आहे. आपल्या अथक परिश्रम समाजासाठी केलेल्या अतुलनीय कार्य आणि प्रेरणादायी नेतृत्वामुळे अनेकांना मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळाली आहे. कर्तृत्वाने समाजात सकारात्मक बदल घडवत आहात. आपण आयुष्यात मिळवलेल्या यश हे केवळ वैयक्तिक प्रगतीचे उदाहरण नसून इतरांसाठी दिशादर्शक ठरले आहे. सेन्स फाउंडेशनतर्फे आपल्या या उल्लेखनीय योगदानाबद्दल आम्ही आपल्याला सन्मानपत्र देऊन गौरवित आहोत. सेन्स फाउंडेशनतर्फे आम्ही आपणास आपल्या उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करताना अत्यंत आनंदित आहोत आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देत आहोत. कर्तृत्व हाच खरा सन्मान. धन्यवाद. सेन्स फाउंडेशन. फाउंडेशनच्या या यशस्वी प्रवासामध्ये ज्या लोकांचे आपल्याला मोलाचे सहकार्य लाभले त्यांना मी आता स्टेजवर आमंत्रित करतो आणि एक छोटासा एक सन्मानपत्र सेन्स फाउंडेशनकडून त्यांना आम्ही प्रदान करत आहे. तर सर्वप्रथम मी आमचे अध्यक्ष संतोष पाचकवळे यांना स्टेजवर आमंत्रित करतो. सोबतच श्री अतुल भडांगे साहेब, महिला बाल विकास अधिकारी, यांनी सुद्धा स्टेजवर यावे अशी मी त्यांना विनंती करतो. अतुल भडांगे साहेब यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास एवढ्या मोठ्या पदावर असूनही किती विनम्र माणूस असायला पाहिजे याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे अतुल भडांगे साहेब. आता लेक लाडकी ही जी योजना होती याचं संपूर्ण नियोजन तालुक्याचं त्यांच्याकडे असताना कुठलीही महिला त्यांच्याकडं एखादा प्रश्न घेऊन आली तिथं स्वतः जातीने लक्ष घालून त्यांनी तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. तर अतुल भडांगे साहेब यांचे सेन्स फाउंडेशन आणि मी स्वतः व्यक्तिशः त्यांचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. यानंतर आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष नितीन बेराड यांनी मंचकावर यावे आणि श्री हरीशभाऊ देशमुख यांना मी मंचावर आमंत्रित करतो. सोबत आमच्या वहिनींनी सुद्धा स्टेजवर यावे. हरीशभाऊ देशमुख हे जिल्हा परिषदमध्ये बांधकाम कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम पाहत आहेत. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि हरीश भाऊचं कामसुद्धा कुठलंही काम त्यांच्याकडे आपल्याला असलं की हरीश भाऊ सदैव तत्पर असतात. ते समाजकार्य असो किंवा व्यक्तिशः कुठलं मार्गदर्शन घ्यायचे असेल तर हरीश भाऊ यांचे सेन्स फाउंडेशनकडून आणि व्यक्तिशः मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. यानंतर मी मंचावर आमंत्रित करतो सेन्स फाउंडेशनचे सचिव हर्षल खाडे आणि श्री मयूरभाऊ वाघ यांनी मंचावर यावे. मराठी माणूस म्हणून ज्याचा आपल्याला अभिमान असायला हवा असे हे मयूरभाऊ वाघ यांची गारमेंटमध्ये खूप मोठा त्यांचा व्यवसाय आहे आणि खूप मोठी फॅक्टरी ते स्वतः ते चालवतात. सोबतच 40 ते 50 लोकांना त्यांच्याकडून रोजगार सुद्धा उपलब्ध होतो. आणि हे मयूरभाऊ वाघ ज्यांनी आमच्या कार्यक्रमाला खरी सुरुवात करून दिली.
आम्ही जो पहिला ड्रेस वाटपचा कार्यक्रम केला त्याच्यात सर्वात सिंहाचा वाटा असेल तो मयूरभाऊ वाघ यांचा. तर मयूरभाऊ वाघ यांचा सेन्स फाउंडेशन कडून आणि व्यक्तिशः मी आभारी आहे. धन्यवाद. यानंतर मी आमंत्रित करतो आमच्या सेन्स फाउंडेशनचे श्री सुचल हुकुम यांनी मंचावर यावे. सोबतच सचिन भाऊ महाजन यांनी सुद्धा वैदिनी सुद्धा मंचावर यावे. सेन्स फाउंडेशनचा आपला जो विचार आहे की समोरच्या पिढीला तुम्ही फक्त तुमचा आर्थिक वसा न देता विचारांचा वारसा सुद्धा द्यायला हवा. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सचिन भाऊ महाजन यांना मी लहानपणापासून ओळखतो. यांच्या वडिलांनी स्वामी विवेकानंदांचे विचार जन्मापासून यांच्यात रुजवले आणि तेच यांनी समोर वाढवले सुद्धा. आणि यासोबतच एवढं मोठं साम्राज्य आज आपण इथं जो कार्यक्रम करत आहे हे साम्राज्य त्यांनी तयार केले. तर याचं आपल्या सेन्स फाउंडेशनच्या कडून आणि व्यक्तिशः मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. आता आपला कार्यक्रम आपण इथं समारोपाकडे घेऊया. कोणाला बोलायची इच्छा असेल? भडाके साहेब आपल्यासमोर थोडे विचार मांडतील. नमस्कार. अगदी पहिल्या वर्गापासूनचा माझा मित्र म्हणजे नरेंद्र. पहिली ते चौथी आम्ही सोबत शिकलो. पुढे नरेंद्र अमरावतीला आला आणि मी माझं जे पुढचं शिक्षण आहे म्हणजे मी आमचं दर्यापूरला जे शिक्षण चालू होतं माझं पुढे दर्यापूर चालू राहिलं. तो पुढे अमरावतीला आला. नंतर नोकरीनिमित्तानं मी जेव्हा पुन्हा अमरावतीला आलो तेव्हा मग आमची जी पूर्वीची जी मैत्री होती ती मैत्री पुन्हा या उपक्रमाद्वारे बहरली. पण जेव्हा एक दीड वर्षापूर्वी सेन्सचा कार्यक्रम सुरू झाला आणि सेन्सद्वारे इतकी सारी चांगली मंडळी ही एकत्र जमा झाली आणि खूप चांगल्या तऱ्हेनं हे काम सुरू झालं याचा खूप आनंद मला असा वाटतो. आता मी ज्या क्षेत्रात काम करतो आहे ते क्षेत्र म्हणजे अगदी जिथे अनाथ बालकं आहे, निराधार बालकं आहे, निराधार स्त्रिया आहेत, म्हणजे ज्यांचं कोणी नाही अशा या कार्यक्षेत्रात मी काम करतो. आणि त्यांच्यासाठी कुणीतरी इतकं जीवाभावानं तळमळीनं काम करतो हे पाहून मला खूप आनंद झाला. तर हे नरेंद्र भाऊंचं मित्रमंडळ नरेंद्र भाऊंसारखंच आहे. जसं नरेंद्र आहे तसं नरेंद्र भाऊंचं मित्रमंडळ आहे. अगदी तनमनानं ते अशा मित्रांसाठी समाजासाठी काम करतात आणि म्हणून असं वाटतं की अशी मित्रमंडळी असावी. आणि या भावनेतून मग ते पुढे मी जुळला गेलो. तर याद्वारे मी फक्त तुम्हाला एक दोन गोष्टी हे सांगतो की लाडकी बहीण काही प्रश्न असेल, लेक लाडकी काही प्रश्न असेल याबद्दल तुम्ही बिनधास्त नरेंद्रला सांगितलं तर तो तुमचा प्रश्न माझ्यापर्यंत घेऊन येईल. मी तो सॉल्व करून देईल. काय व्हॉटेवर जे असेल ते मी सॉल्व करेन. दुसरी गोष्ट तुमची मुलं आहेत म्हणजे आपली जी मुलं आहेत पुढे जर MPSC किंवा UPSCसाठी जर तुम्हाला प्रिपेअर करायचं असेल तर याचं एकदम अधिकारवाणीनं तुम्ही मला विचारा. मी घाटचं पाणी पिलेला याचा अर्थ असा आहे की आपल्या देशातील जे सर्वोत्कृष्ट कोचिंग आहे किंवा सर्वोत्कृष्ट संस्था आहेत कुठं काय कोचिंग आहे कुठं कसं करायचं हे सर्व मला माहिती आहे. मी सर्व त्या प्रोसेसमधून गेलेलो आहे. मी UPSCसुद्धा 3 वेळा दिलेली आहे. 3 वेळा इंटरव्ह्यू दिला आहे. झालो नाही क्वालिफाय. ॲक्च्युली MPSCतून माझं सध्याचं सिलेक्शन आहे. पण तुमचं पुढचं जे काही मार्गदर्शन आहे अगदी अधिकाराने तुम्ही विचारलं मी सर्व प्रकारचं मार्गदर्शन मी तुम्हाला करू शकेन. यासाठीच मी आता हा थोडासा 2 मिनिटाचा वेळ मागून घेतला होता. बाकी बेस्ट ऑफ लक. थँक्यू. धन्यवाद भडाके साहेब. यापुढेही तुमचे मार्गदर्शन आम्हाला असेच मिळत राहो आणि ते मिळेलच याची मला 100% खात्री आहे. आणि आपला हा प्रवास असाच आणखीन समोर यशाकडे वाटचाल करत राहील. तर आता मी आपल्याला पुन्हा बोलायचं आहे का? श्री सागरभाऊ गोटे
हे स्वतः एक बांधकाम व्यावसायिक आहे आणि यांचा सुद्धा मराठी माणूस म्हणून आपल्याला खूप खूप अभिमान असायला पाहिजे, कारण की यांनी सुद्धा बांधकाम व्यवसायामध्ये खूप मोठं करिअर निर्माण केलं आहे. ते आपल्यासमोर 2 शब्द बोलतो. धन्यवाद. तसं मला काही खास बोलायचं नव्हतं, फक्त सांगायचं होतं फॅमिलीला मेन का आज जे इथे आपण सेन्स फाउंडेशन बघतो आहे, आजच्या काळात नवीन पद्धतीने लोकांसाठी काम करणे इतकं सोपी नाही राहिलेलं आहे. जे पहिले जरी आपल्याला वाटत होतं का बा कोणी संस्था काढली आणि हे काम करतात आहे थोडंसं, ते इतकं सोपी नाही आहे. कारण की प्रत्येकजण आपल्या करिअरमध्ये आहे इथे. कोणी नोकरीवर आहे, कोणी जॉबवर आहे, कोणी व्यावसायिक आहे, कोणी अजून काही आहे. एवढ्या वेळातून वेळ काढून आपल्या परिवाराला वेळ देऊन आणि आपले स्वतःचे पैसे खर्च करून लोकांसाठी काम करणे सोपी नाही आहे. तर हे जे काम आपण करतोय सेन्सच्या थ्रू, हे खूप चांगलं काम आहे आणि हे करणं सोपी नाही आहे. परिवाराला मेनली सांगतोय मी, कारण इतक्या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्यावर ऑलरेडी असतात, त्याच्यात अजून 10 लोकांच्या जबाबदाऱ्या घेऊन काम करणं हे इतकं सोपी नाही आहे. तर मी तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि खूप चांगलं काम करतात आहे यासाठी धन्यवाद. धन्यवाद सागर भाऊ. सागर भाऊला पण आमची अशी विनंती आहे की आमच्या प्रवासात आता त्यांनी सुद्धा सहभागी व्हावे आणि त्यांचा सुद्धा मार्गदर्शन आम्हाला आवश्यक आहे. तर आता आपण आभार प्रदर्शनाकडे वळूया. आभार प्रदर्शनासाठी मी विराज बाळेकर याला आमंत्रित करतो. नमस्कार, मी विराज बालेकर. कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. सेन्स फाउंडेशन स्नेहसंमेलन 2025 या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित आहे यांचे मी आभार मानतो. तसेच श्री सुनील भाऊ भरांगे, मयूर भाऊ वाघ, सचिन भाऊ महाजन, हरीश भाऊ देशमुख या सर्वांचे मी आभारी आहे सेन्स फाउंडेशनतर्फे. सोबत आज सर्व सहपरिवार या कार्यक्रमात उपस्थित आहे, त्यामुळे सर्वांचेच आभारी आहे. सेन्स फाउंडेशनतर्फे मी या उपक्रमास लाभलेले सर्वांचे मी आभारी आहे. धन्यवाद. तर आता आपला हा कार्यक्रम इथं आपण संपूया आणि सर्वांसाठी स्नेहभोजनाचं व्यवस्था केलेली आहे, तरी सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.